महागाई कमी झाली पाहिजे, पण थोडा महागाईवरती कंट्रोल केला तर बरं वाटतं त्याच्यामध्ये. आणि असं वाटत नाही की ते महागाई वाढली आहे किंवा जे महागाई वाढते त्या हिशोबाने ती वाढलीच पाहिजे. तर तीच थोडी महागाई कमी झाली तर बरं होईल. म्हणजे महागाई वाढली नाही तर चांगलं आहे. दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यानुसार उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक वर्ष 2024-25चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती महागाई कमी व्हावी, GST आणि टॅक्समध्ये दिलासा मिळावा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. तर या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती दुकानदारांना काय वाटतं, त्यांच्या अपेक्षा काय, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. सर, उद्या केंद्राचं बजेट लॉन्च होतं आहे. काय वाटतं बजेटमधून आपल्याला काय मिळेल? महागाई कमी होईल काय वाटतं? महागाई कमी झाली पाहिजे, कारण की महागाई इतकी वाढलेली आहे की लोकल पब्लिकला तरी आता काय परचेस करण्यासारखं इच्छाच होत नाही. कारण की डे टू डे जे अरेंज असतात खाणीपिणीची, त्याच्यातच पूर्ण होत नाही, तर दुसरा माल विक्री कसं होणार? आमचा फायदा मिळाला पाहिजे, टॅक्सीजमध्ये फायदे मिळाले पाहिजे. जे आमच्या लाईनमध्ये 18% टॅक्स आहे ते कमी झाले पाहिजे. आणि गिराजी तरच वाढणार. UPI मध्ये येऊ शकत नाही. आता 10 रुपयाची वस्तू घेतली, 20 रुपयाची वस्तू घेतली, त्याच्यातही UPI सेक्शनमध्ये आम्हाला बँकेकडनं सुद्धा ओके मिळाला पाहिजे. बरोबर. समजा नाही मिळाले तर 20-25 रुपये आमचे तरी नुकसानच आहे. बजेटतून हेच भेटलं पाहिजे की आमचे जे रेट्स आहे टी शर्टचे, शर्टचे, ते थोडे कमी व्हायला पाहिजे. आता आमचं टी शर्ट आता 1000 रुपये 1200 रुपये झाले. तेच 1-2 वर्ष आधी 700-800 रुपये होतं, तर ते रेट्स खूप वाढले. तर तीच थोडी महागाई कमी झाली तर बरं होईल. तर ते थोडं कमी झालं तर धंदा पण वाढेल थोडा. रेट्स कमी झालं तर मग गिरायकाला पण परवडते. ओके. तर काय गिरायक बोलतो आम्हाला डिस्काउंट दे, तर ते आम्हाला पण परवडत नाही ना. बरोबर. बजेटमध्ये लोकांच्या हितमध्ये मिळालं तर चांगलं आहे. वाढवाई म्हणजे महागाई वाढली नाही तर चांगलं आहे. जे नॉर्मल आयटम्स आहे जसे TV आहे, हे ह्याच्यामध्ये नाही वाढलं तर लोकांना ते चांगलं वाटतं. आणि ह्याच्यामध्ये वाढलं तर प्रॉब्लेम होईल ना, की लोकांना हे वाढलं म्हणून. GST बद्दल आपलं मत कसं? GST तर बेस्टच आहे. GST मध्ये कोणाला त्रास नाहीये. जे GST भरतात आणि GST हे करतात तर त्याला काहीच त्रास नाहीये. इन्कम टॅक्स वरती तर आता ते देतात ना, सवलत देतात ना आपल्याला. काय 5 लाखावरती काय आहे ते, तर त्याच्यामध्ये काय भरपूर झालेलं आहे ना. अजून काय दिलं गव्हर्नमेंटने तर चांगलं आहे ते. बजेटच्या हिशोबाने जे महागाई वाढते त्या हिशोबाने ती वाढलीच पाहिजे. कारण का ज्या हिशोबाने रेट वाढले आहे सगळे जागाचे वगैरे जे पण आहे, त्या हिशोबाने आपल्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगला झाला पाहिजे. त्या हिशोबाने जे रेशो चालला आहे ते व्यवस्थित आहे, काय वाईट नाही. सर, एकीकडे महागाईसोबत GSTचा सुद्धा मुद्दा आहे. GST बद्दल काय वाटतं? GST कलेक्शन आला तर देशाचा काहीतरी उद्धार होईल. इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग होणार, तुम्हाला चांगले रोड मिळणार, चांगले रेल्वे मिळणार, जिथे ब्रिजेस वगैरे आहे चांगले ब्रिजेस होणार. तुम्हाला जे पण पाहिजे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित होणार. इन्कम टॅक्समध्ये आता त्यांना रेशो थोडा वाढवायला पाहिजे. जे स्लॅब दिलं आहे ते थोडा वाढला पाहिजे. बजेटप्रमाणे तर जशी महागाई वाढली आहे, GST वाढला आहे, त्याप्रमाणे लोक तर खर्च करतात आहे. ते काय मागे हटत नाही. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या पण करतात, ज्या गरजेच्या नाही आहेत त्याही खर्च करतात. त्यामुळे असं वाटत नाही की महागाई वाढली आहे किंवा GST वाढला आहे आणि लोकांना काही परिणाम होतो त्यामुळे. नाही, GST वाढला आहे, पण एक जो प्रॉपर जे आज व्यवसायकर आहेत, व्यवसायासाठी जेवढा GST पाहिजे त्या हिशोबाने ते भरतातच आहेत. आणि त्याने आपल्याला सरकारला मदत होऊन विकासाची कामं होत आहेत. असं नाही आहे की तो कुठे व्यर्थ जातो. बरोबर. जिथे इन्कम आला तिकडे तुम्हाला टॅक्स भरावाच लागणार आहे. बरोबर. ज्यांचा इन्कम कमी आहे त्यांना तर टॅक्समध्ये तुम्हाला सुविधा आहेत. बरोबर. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना हक्काप्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे टॅक्स भरावाच लागतो. बजेटमधून आम्हाला इन्कम टॅक्समध्ये रिबेट्स भेटला पाहिजे. मिनिमम रिबेट आला पाहिजे त्याच्यामध्ये, त्याचा स्लॅब वाढला पाहिजे त्याच्या हिशोबाने. आणि दुसरी गोष्ट, दुकानदारांना थोडं GST मध्ये थोडं कमी केलं तर जरा बरं वाटतं त्याच्यामध्ये. बिकॉज इट्स ऑन द हायर साईड फ्रॉम आड. GST झालं सर, इन्कम टॅक्स झालं,
महागाई सुद्धा महत्वाची आहे, महागाई वाढली असं वाटतं. महागाई वाढली आहे तर त्याच्यामध्ये काय माहिती आहे, त्याचं कारण ते आहे की त्याच्यामध्ये हे थोडं महागाईवरती कंट्रोल केला तर बरं वाटतं त्याच्यामध्ये. कारण ते आता सर्व ते तुम्ही हे बोललं, सर्वसामान्य प्रत्येक गोष्टीचं GSTमुळे आणि याचं टॅक्सेसमुळे आणि ते पेट्रोल आणि डिझेल वाढल्यामुळे ते ट्रकचं कम्प्लीट त्याचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलं आहे. परत ते खाली आलं डिझेल तरी त्याच्यामधून ते परत ते लोक कॉस्टिंग कमी करत नाही, म्हणून त्याच्यामध्ये ते प्राइस इज गोइंग ऑन द हायर साईड, तर खालच्या साईडला येत नाही आहे. डिमांड आणि सप्लाय कसं राहते याच्यामुळे, डिमांड आणि सप्लाय मधून म्हणजे बजेट काय झालं आता ते महागाई वाढल्यामुळे आमचं बिझनेसमध्ये आम्हाला ते सप्लायचं थोडं कमी झालंय त्याच्यामध्ये, कारण पर्चेसिंग पॉवर लोकांचं कमी झालंय. बरोबर आणि लोक आता ते एसेन्शियल वस्तूवरतीच हे करतायत. बाकी ते लक्झरी आयटम वरती थोडी त्यांना सर्वसामान्य लोकांना लक्झरी आयटम मध्ये थोडं त्यांना रिलीफ भेटलं तर जरा आमचं ते डिमांड वाढणार. तर दुकानदारांची बातचीत केल्यानंतर त्यांची सुद्धा मागणी आहे की केंद्राकडून महागाई असेल, GST असेल, इन्कम टॅक्स असेल तो सुद्धा कमी झाला पाहिजे, त्यातून दिलासा जो तो मिळाला पाहिजे, त्यामुळे डिमांड आणि सप्लाय सुद्धा वाढेल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.